महाराष्ट्र कापूस परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे लोकप्रिय सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सन्माननीय नसीम खान जी, राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, ज्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचं सहयोगी सदस्य म्हणून स्वीकारलं, ते माझे तरुण मित्र मनीषजी जैन, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय कमलताई व्यवहारे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय पाटील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सलीम पटेल, कापूस क्षेत्रातीलच लोकप्रतिनिधी माजी मंत्री माझे मित्र अब्दुल सत्तारजी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आमदार शिरीष दादा चौधरी, सन्माननीय उपस्थित या ठिकाणी माझे सहकारी ॲडव्होकेट ललिताताई पाटील, रामहरीजी रुपनवर, उल्हास पाटील, महापौर किशोर पाटील, सन्मान्य माजी महापौर रमेश दादा जैन, नंदुरबारचे अध्यक्ष सन्माननीय माझे मित्र चंद्रकांतजी रघुवंशी, धुळ्याचे अध्यक्ष सन्माननीय श्याम सणेरजी, डॉक्टर अर्जुन भांगाळजी, ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, दारा मोहम्मदजी, ज्योत्स्नाताई विस्पुते, संजय दादा गरुड, जयश्रीताई पाटील, प्रभाकररावजी सोनोने, मंचकावरील सर्व सन्माननीय मान्यवर, कापूस परिषदेकरता उपस्थित सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकरी बांधव, पत्रकार भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राची कापूस परिषद या ठिकाणी माझे मित्र मनीषजी जैन यांनी आयोजित केली आणि या कापूस परिषदेच्या निमित्तानेच त्यांनी काँग्रेस विचाराशी सांगड घालण्याचा निर्णय घेतला। मी त्यांचं यापूर्वीही स्वागत केलं, परत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रदेश अध्यक्ष या नात्यानं परत त्यांचं मनापासून स्वागत मी करतो। एकूणच आजची कापूस परिषद ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची परिषद मी समजतो, कारण कापसामध्ये महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे। यापूर्वी विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा असेल, मराठवाड्यामधले परभणी असेल, यांचा आलटून पालटून नंबर दरवर्षीला लागत होता, परंतु यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यामधल्या कापसाची लागवडी कमी झाली आणि संख्या मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये वाढली आणि जवळजवळ 41 लाख हेक्टर पैकी 5 लाख हेक्टर कापूस हा एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये पिकतो आणि त्यामध्ये 1 लाख हेक्टर हे ओळीताखालील क्षेत्र आहे आणि 4 लाख हेक्टर आजही जळगाव जिल्ह्यामध्ये कोरडवाहू
शेती या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी करतायत। ऊसाच्या उत्पन्नावरून आपण कापसाच्या उत्पन्नावर आलो। विदर्भामधले 8 जिल्हे असतील, मराठवाड्यामधले 5 जिल्हे असतील, खानदेशमधले 2-3 जिल्हे असतील, परंतु या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची, काँग्रेस सरकारची नेहमीच भूमिका राहिलेली आहे आणि तीच भूमिका यानंतर सुद्धा आपले मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब सक्षमपणे पार पाडत आहेत। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा या निमित्ताने करेन। परंतु यापूर्वी काही परिस्थिती सुद्धा आपण नजरेखाली घातली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये कापसाचं उत्पादन जास्त येत होतं, कापसाला चांगल्या प्रकारे दर्जा होता, कारण भविष्यामध्ये जळगावच्या शेतकऱ्याला सुद्धा ह्या सगळ्या अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागेल, म्हणून काही बाबींचा विचार आपण सुद्धा सर्वांनी एकत्रपणे बसून करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणची कापूस परिषद हे मी महत्त्वाची या ठिकाणी समजतो। कारण आज आपल्या समोर सगळ्यात प्रश्न आहेत ते कापूस आपण वाढवतो आहोत, कापसाचं पीक वाढवतो आहेत। राधाकृष्णजीने सांगितल्याप्रमाणे त्याला लागणारी जे काही औषधी असेल, त्या ठिकाणची खतं असेल, याच्या किमती वाढतायत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये वापर शेतकरी करतोयत, उत्पादन काढतोयत। परंतु ह्याच कापसाला योग्य प्रमाणे भाव मिळवून देणं ही खऱ्या अर्थानं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं भविष्याकरता आपण उचलली पाहिजेत। खरं पाहिलं तर आज हे वर्ष हे वसंतरावजी नाईक साहेबांचं शताब्दी वर्ष म्हणून आपण मानवतो। 1 जुलैपर्यंत शताब्दी वर्ष आहेत। 1960 मध्ये 72 मध्ये त्यांनी निर्णय घेतला की या राज्यामधला जो कापूस उत्पादक शेतकरी आहेत तो शेतकरी नागवला जात आहेत, त्या शेतकऱ्यांचा कापूस दलाल घेतोय आणि दलाल कुठल्या तरी व्यापाऱ्यांना विकतोय आणि तो मिल मालकांना कापूस त्या ठिकाणी घालतो आणि प्रचंड अशा प्रकारचे कापसावर दाम दुपटीनं 10, 15, 20 पटीने नफा त्याच्या माध्यमातून कमावतो। म्हणून हा मदतला दलाल बाजूला झाला पाहिजे आणि कापूस उत्पादक शेतकरी हा त्या कापसाचा मालक झाला पाहिजे। कापसामधून निघणाऱ्या प्रक्रियानंतरचा जो काही त्याला किंमत येईल ती किंमत त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। या जाणीवेतून 1972 ला कापूस एकाधिकार योजना ही राज्यामध्ये आणल्या गेली आणि कापूस एकाधिकार योजना आणल्यानंतर त्यावेळेला जी परिस्थिती होती 1972 मध्ये सोन्याचा भाव हा 250 रुपये त्यावेळेला भाव होता आणि कापसाला भाव सुद्धा 250 ते 300 रुपये क्विंटल त्यावेळेला कापसाला भाव सुद्धा मिळत होता। ही वस्तुस्थिती आहे, यावर आपण बारकाईनं नजर टाकणं सुद्धा शेतकऱ्यांनी शासनाने सुद्धा गरजेचं आहे आणि त्यावेळेला जर हा भाव असेल आणि ह्या प्रकारे शेतकऱ्यांची एक मजबूत परिस्थिती, आर्थिक परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली असेल कापसातून, तर आज ज्या परिस्थितीशी आपण झगडतो आहोत, जी आर्थिक परिस्थिती आज आपल्या सर्वांच्या समोर आहेत की कापसाला भाव त्या ठिकाणी मिळेनासा झालेला आहे, कापूस एकाधिकार योजना बंद झालेल्या आहेत, कापूस फेडरेशन सुद्धा जवळजवळ गुंडाळून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज या वर्षामध्ये वसंतरावजी नाईक साहेबांचं शताब्दी वर्ष आहेत। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी विनंती करेल की ह्या निमित्ताने एक कापूस शेतकऱ्यांकरता एक मजबूत अशा प्रकारची आर्थिक चांगल्या प्रकारची मिळकत मिळवून देणारी व्यवस्था आपण निर्माण करावीत, अशा प्रकारची आग्रहाची विनंती सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना, शासनाला मी या ठिकाणी करू इच्छितो। कारण मधातला काळ आपण पाहिला तर कापूस एकाधिकार सुरू झाली आणि कापूस एकाधिकार सुरू झाल्यानंतर हळूहळू ती कापूस एकाधिकार योजना व्यापाऱ्यांच्या हातामध्ये सोपवल्या गेलीत, कारण शेतकरी सुद्धा उत्सुक राहिले नाहीत त्या ठिकाणी कापूस पिकवणारे। त्यांनाही वाटलं की कापूस एकाधिकार सोडून आम्ही जर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना 4 पैसे मिळते म्हणून दिलं तर 4 पैशाचा फायदा त्यावेळेला झाला असेल, परंतु आज कुठलीही व्यवस्था कापूस खरेदीच्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडे आज अस्तित्वात नाही आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे। कारण कापूस तर शेतकरी पिकवेल, कापसाचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढत आहेत। आज 41 लाख हेक्टरवर कापूस आपण गेलेला आहोत। काही दिवसापूर्वी कापसाचा पेरा कमी झाला असं नाही,
परंतु जागा स्थितांतर झालं. विदर्भामधला कापूस शिफ्ट व्हायला लागलात आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागवड सोयाबीनची व्हायला लागलीत. त्या पाठीमागची कारणं सुद्धा आपण शोधली पाहिजेत. नाहीतर जळगावला आज 2-3-4 वर्षे उत्साह राहील आणि परत मग कुठेतरी दुसऱ्यांना वाटेल की कापूस बऱ्यापैकी येतो म्हणून आपण करायचा आणि भाव मिळत नाही म्हणून जळगावी क्षेत्र दुसऱ्याकडे शिफ्ट व्हायचं. अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं विचार होणं गरजेचं आहे तसं मला वाटतं. आणि त्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीचा खऱ्या अर्थाने उपयोग आहे. काही लोकांनी बसून कशा प्रकारे योजना ही पुढे असली पाहिजे, कशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून त्याला अधिक भाव आपल्याला मिळवून देण्याचा प्रयत्न असला पाहिजे. एक राज्य शासनाचं धोरण या संदर्भामध्ये काय असलं पाहिजे, केंद्राचं धोरण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देण्याच्या दृष्टिकोन काय असलं पाहिजे, निर्याती संदर्भामधले जे काही धोरण आहेत. वारंवार आम्हाला ज्या ज्या वेळेला कापूस संचित होतं त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करावी लागली की साहेब आपण दिल्लीला त्या ठिकाणी तिचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये बदलवण्याकरता सांगा, गाठी तुंबलेल्या आहेत, परवानगी मिळवून द्या. आणि माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी एकदा नाहीत 2 वेळा 3 वेळा दिल्लीला जाऊन तशा प्रकारची निर्यातीची परवानगी आपल्याला मिळवून दिलीत आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपले त्या ठिकाणचे कापसाचे भाव त्या ठिकाणी मिळू शकले. परंतु आज एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कापूस चांगल्या प्रकारे एक आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे आणि हे पीक आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्येच आत्महत्या जास्त झालेल्या आहेत. याचं सुद्धा संशोधन करण्याची गरज आहे. मग ते आंध्रचा भाग असेल, कर्नाटकचा भाग असेल, केरळचा भाग असेल, महाराष्ट्राचा विदर्भातली भाग असेल किंवा मराठवाड्यातला भाग असेल, त्या ठिकाणी कापूस उत्पादक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या मागच्या काळामध्ये झाल्यात. आज आम्ही काही प्रमाणामध्ये कमी करू शकलो असेल. परंतु हे संकट आपल्यावरचं कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरचं आहे आणि हे संकट दूर करण्याकरता एक मजबूत अशा प्रकारची स्थिती आज शेतकऱ्यांची आणून देणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी या संदर्भामध्ये पावलं उचललेली आहेत. आज दुष्काळाचा भाग जो भाग लागून मराठवाड्याचा येतो त्याही भागामध्ये कापूस जास्त पिकतोय. कापूस घेणारं उत्पादन घेणारं तो परिसर आहे. विदर्भामधला मग बुलढाण्याचा भाग असो, दुष्काळाचा भाग लागून असो तोही भाग असेल किंवा इतर ज्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. म्हणून ह्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज मोठी धरणं बांधून त्या ठिकाणी तशा प्रकारचा कार्यक्रम होत नसेल. धरणं मोठी बांधली त्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा आपण ऐकतो. परंतु खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ठिबकद्वारे सिंचन त्यांचं करण्याची गरज आहे आणि ठिबकवरची जेवढी म्हणून सबसिडी आपल्याला वाढवता येणं शक्य असेल तेवढी सबसिडी शेतकऱ्यांकरता वाढवली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे ठिबकने त्या ठिकाणी पाणी घेण्याची व्यवस्था असली पाहिजे. अनाठाई पाणी जाऊ नये, त्या ठिकाणी थेंबन थेंब पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून ठिबकच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये अधिक पॉझिटिव्ह भूमिका सरकारने घेणं गरजेचं आहे. शासनाने 50% 75% अशा प्रकारची सबसिडी त्याच्यामध्ये दिलेली आहे. परंतु राधाकृष्णजी विखे पाटील साहेब कृषी मंत्री यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे, कारण वेगवेगळ्या कंपन्या असतील त्या कंपन्यांना कोणी काय भावामध्ये विकायचं, कोणी कोणत्या भावामध्ये विकायचं, शेतकऱ्यांना एक गरज असते त्यावेळेला द्या म्हणून सगळेजण त्या ठिकाणी जसं सांगेल तशा प्रकारचं तो ऐकत असतो. परंतु एकत्रपणे सगळ्यांचा त्या ठिकाणी एकच भाव असला पाहिजेत. मग त्या चांगल्या प्रतीचा आहेत आणि कोणता चांगल्या प्रतीचा नाहीत हे शेतकरी पाहतील. 4 वर्ष एखाद्या कंपनीचा वापरेल आणि त्या कंपनीचा जर बरोबर निघाला नसेल ठिबक त्या ठिकाणचं सिस्टीम तर पुढच्या वेळेला सांगेल की तुमचं काही बरोबर नाहीये, मी अमुक कंपनीचं वापरतो. परंतु त्या ठिकाणी नेमकं शेतकऱ्यांना तो अधिकार असला पाहिजे. परंतु राज्य शासनाकडनं भाव ठरवून देण्याच्या संदर्भामधली जी भूमिका या ठिकाणी कृषी मंत्र्याने घेतली ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, वाखाणण्यासारखी आहे. म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी तशा प्रकारे त्यामधल्या काही त्रुटी असेल तर त्या सुद्धा कृषी मंत्र्यांनी निश्चितपणे कळवल्या पाहिजे. मी एकच कृषी मंत्र्यांना सांगू इच्छित की आपण हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांनी काहीतरी 100% पहिले त्यामध्ये पैसा द्यावा आणि नंतर मग त्यांना कुठे सबसिडी मिळेल अशा प्रकारची काहीतरी एक त्रुटी त्याच्यामध्ये आहे असं माझं मत आहे. परंतु ही जर त्रुटी त्याच्यामध्ये असेल तर शेतकरी काही एवढा सदन नाही आहे की तो पूर्णपणे पैसा देऊन त्या ठिकाणची ठिबक घेईल
आणि नंतर मात्र मग तो पैसे त्या ठिकाणी परत त्याला मिळालं तरी चालेल, अशा प्रकारची सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाहीत. परंतु गरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नंबर लागत नाही ठिबक करता, कारण आपण मर्यादित त्या ठिकाणी ठिबक योजनेची स्कीम केलीत आणि मोठे सदन काही शेतकरी त्याच्यामधून तशा प्रकारची किंमत भरून घेऊ शकेल. परंतु लहान शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना या ठिबक योजनेचा लाभ मिळण्याकरता त्यांना पहिले आपण कशा पद्धतीने करता, बँकेमध्ये ते पैसे तुम्ही सबसिडीचा द्या, बँकेने त्या ठिकाणी तेवढे 15-20% त्या शेतकऱ्यांना दिल्यानंतर परत रक्कम तुम्ही बँकेला त्या ठिकाणी देऊ शकता. अशा प्रकारची काही सुधारणा ठिबक योजनेच्या माध्यमातून आपण केली पाहिजेत, अशा प्रकारची सुद्धा माझी या निमित्तानं आपल्याला सूचना राहील. एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी ज्यांनी प्रास्ताविक केलं, कारण खऱ्या अर्थानं संबंध कापूस परिषदेचा या ठिकाणी नसीम खानजीशी येतो. अत्यंत चांगल्या प्रकारे सुरुवातीला मंत्री झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं की कापूस उत्पादकाकरता मला काय करता येईल. या ठिकाणचा कापूस पिकवणारा शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे मला पावलं टाकता येईल, त्या परिसरामधल्या उद्योग कसे उभारता येईल, म्हणून टेक्स्टाईल धोरण त्यांनी राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी आणलं. आणि राज्यामध्ये धोरण आणत असताना अत्यंत चांगल्या प्रकारची योजना आहेत, परंतु आपण किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होतो हा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण एखादा जर प्रकल्पाकरता 100 कोटी रुपयाचा प्रकल्प घेतला असेल तर त्यामध्ये 10 कोटी रुपयाची सूट हे राज्य शासनाकडून दिल्या जातं आणि त्यामधलं जे काही व्याज असेल, कर्ज असेल, व्याज असेल त्यावरचं ते पूर्णपणे माफ करण्याच्या संदर्भामधला सुद्धा निर्णय किंवा ते सुद्धा अनुदान स्वरूपात भरून देण्याच्या संदर्भामधला निर्णय हा राज्य शासनाने घेतला. म्हणून गावागावामध्ये असे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, गावागावामध्ये त्या ठिकाणी पॉवर लूम उभे राहिले पाहिजेत. त्या ठिकाणी निघालेल्या धाग्याच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी कुठला आपले छोटे लहान त्या ठिकाणी कपडे जे आपण तयार करतो, रेडीमेड त्या ठिकाणी कपडे तयार करतो, ते गारमेंट सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारची कारखाने उभी झाली पाहिजेत. एकूणच ही सगळी कारखानदारी उभी करण्याच्या संदर्भामध्ये टेक्स्टाईल धोरण अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं आहे. मला माहित आहे की थोडी त्याच्यामध्ये शिथिलता आणल्या गेलेली आहे, कारण ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्याच भागामध्ये खरं हे धोरण राबवायला पाहिजेत, परंतु ते थोडं विस्तारलेलं दिसतं. का कॅबिनेट समोर कुठलाही विषय गेला तर मग माझ्या भागात काय, माझ्या भागात काय, सगळ्या भागात दिलं तर ज्या भागात द्यायचं असते, न्याय द्यायचा असतो त्याही भागात न्याय मिळत नाहीत. म्हणून कापूस उत्पादक क्षेत्र सुटून जातो आणि जे कापूस उत्पादक क्षेत्र नाहीत त्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केल्या जातं. म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा तशा प्रकारे आपण पाहिलं पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये आपण तशा पद्धतीनं सूचना सुद्धा केल्या पाहिजेत. अशा प्रकारचं या ठिकाणी माझं आपल्या सर्वांना मत राहील. काय नाही, बसावं आपण सगळ्यांनी, काही हे नाही. काय